हॉटेल बंद आहे की काय? अगं पण आई तू फोन करून विचारलं होतंस ना? हो, मी त्या देसाईंना विचारलं होतं, ते म्हणाले हॉटेल सुरूच आहे. उगाच रिक्षाचे पैसे वाया गेले. चला चला. हॉटेल बंद नाही मॅडम, सुरू आहे. तुम्ही निमकरच ना? हो, पण तुम्हाला कसं माहिती आम्ही निमकर ते? अहो, मी फोन नव्हता का केला? राईट, यांनीच फोन केला होता. पण हे आज हॉटेल रिकामं कसं? अहो असू देत, असं वाटतंय फक्त आपल्यासाठी उघडलंय त्यांनी. बसा. हा. बाबा बसा. श्रीखंडपुरी आहे ना? हो, आज सगळं स्पेशल आहे ना, साहेबाचा बर्थडे आहे. यांना कसं कळलं आज माझा बर्थडे ते? फोनवरती मॅडम बोलल्या होत्या ना. बाबा तुम्हाला इथली कोथिंबीर वडी आवडते ना? दोन कोथिंबीर वडी द्या. आणि श्रीखंडपुरी खाणारच आहे, पण त्याआधी एक थालपीठ, त्याच्यावर मस्त असा लोण्याचा गोळा घाला. येस मॅडम. छान वाटतंय ना? अगदी सिनेमातल्या सारखं वाटतंय. म्हणजे ना, हॉटेल रिकामा आपणच फक्त. बाबा ईशा, तू पण घे ना. वा, फारच खमंग आहे थालपीठ. हे एरवी खातो त्यापेक्षा ही आजची कोथिंबीर वडी फारच रुचकर होती बरं का. आओ, फार खमंग थालपीठ आहे. छान एकदम. थँक्यू. आज किचन मध्ये स्पेशल शेफ आले. हो का? शेफ श्रीखंडपुरी आणताय ना? चालेल. हा. हो, शेफ म्हणजे काय? अगं शेफ म्हणजे आचारी. हो बाई, हो का? बरं झालं त्याच्यासमोर नाही बोलले. काय पुढची ऑर्डर काय? 3 प्लेट श्रीखंडपुरी. चला टीम, लागा कामाला. यस सर. अरे वा, काय मस्त प्लेट सजवली आहे. अगं तू घे की आधी. अहो असू दे, वाढदिवस तुमचा आहे तर मान पहिला तुम्हाला. हा.
केशर घातलंय बर काय त्यात. वा, गरमागरम पुरी आणि श्रीखंड. कसं आहे? तुला काही पुरी वगैरे आणखी पाहिजे असेल तर मागव. हे खाऊन इथे झोपावंसं वाटतंय. बाबा बाबा ऐका ना. वा, मॅडम कशी वाटली श्रीखंडपुरी? अहो फारच छान आहे हो सगळं. तुमचे ते आचार्य आहेत ना, त्यांना बोलवा ना जरा, आम्हाला कौतुक करायचंय त्यांचं. हो, काय नाही. पुष्पा, काय गरज आहे त्याला भेटायची? हो काय हरकत आहे कुणाचं कौतुक केलं तर. आणि खमंग थालपीठ होत. भाजणीची रेसिपी घेते विकायला. बरोबर. हे आजचे आमचे पाहुणे शेफ विक्रांत सरंजामे. बाबा, हा तुमच्यासाठी बनवलेला केक. वाटलंच होतं मला. ईशा, तुम्हाला हे काही ओ बाबा मी नाही बाबा, ईशाने मला काहीही सांगितलं नाही. बाबा, हा केक मी खास तुमच्यासाठी बनवलाय. प्लीज खावा. सर प्लीज 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 का पण. अहो अहो, असं काय? सगळे म्हणतात तर कापा ना. बाबा कापा ना हो केक प्लीज. ठीक आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Baba. Happy birthday to you. हे घेऊन जा आणि त्या सगळ्यांना काप. का करताय हे सगळं विक्रांत सर? माझ्या सगळ्या आनंदावर विरजण पाडलेत. बाबा, विरजन? बाबा, तुमच्यासाठी मला काहीतरी करता आलं हा आनंद किती मोठा आहे. मी सांगितलं होतं का? बाबा, कोणीतरी काहीतरी सांगितल्यानंतर करण्यात काय मजा आहे. तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात. तुमच्यासाठी मला काहीतरी स्पेशल करता आलं हा किती मोठा आनंद आहे माझ्या आयुष्यात. त्यासाठी हे हॉटेलच विकत घेतलं की काय? सांगा ना, विकत घेतलं का हे हॉटेल? हो काय हे? बाबा, ही उंची हॉटेल्स, बंगले, गाड्या, पैसा याच सगळ्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळतो असं कोणी सांगितलं तुम्हाला? आज तुमचा हा खूप आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. त्यासाठी मला वेळ काढता आला, तुमच्यासाठी मला काहीतरी करता आलं, यातच मला खरा आनंद आहे. ठीक आहे, धन्यवाद. चला. बाबा, थांबा.
हे तुमचं गिफ्ट. सेम टू सेम. मी घरी पाठवलेलं गिफ्ट बाबांनी बघितलं नसणार मला माहिती होतं. म्हणूनच त्यांच्यासाठी पुन्हा हे गिफ्ट घेऊन आलो. प्लीज उघडून बघा बाबा. अहो असं काय करताय, उघडा ना. बाबा प्लीज उघडा ना गिफ्ट. बाबा प्लीज. प्रेम, ही जागा का रिकामी आहे? खूप गोड कुटुंब आहे तुमचं. त्यात मला एक जागा मिळेल का? काय झालंय का चहा? बाबा चहा. हॅलो. ईशा खाली आहे, मी आलोय. काय? हो हो. काय ग, किती मोठ्याने ओरडलीस. चहा घे. नको आई, मी जाऊन येते. ही मुलगी कधी कधी इतकी विचित्र वागते ना. मीच घेते आता हा चहा. अरे पेपर कुठे गेला? हा काय घ्या. सर तुम्ही इथे सकाळी सकाळी? हे बघ. हे काय? वाच तर. सर सर हे काय आहे? ही तुझी अचीवमेंट आहे. सर माझा फोटो असा पहिल्यांदाच आलाय पेपर मध्ये. म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तुला दाखवायला आणलाय. काय ईशाताई? हो, आपल्या मुलीचा पेपर मध्ये फोटो छापून आलाय. अगं बाई देवा, तुझीच कृपा रे बाबा. ओके. नेमकं अहो तुम्हाला आनंद नाही झालाय का? झालाय ना. हॅलो. हा हा पिंकी. हो हो ईशाच आहे ती. हो. अगं बाई तुला बोलायची राहिले. हो ती सरंजामे ग्रुप. सरंजामे ग्रुप. एक मिनिट हा. काय सांगा ना.
सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. हा आता भाऊजी तुझे जे म्हणाले ते ऐकू आलं ना. हा हा त्या कंपनीची हेड झाली आहे. हो हो थँक्यू थँक्यू. हो अच्छा. हो या बातमीमुळे आता सगळे फोन करायला लागलेत. पिंकीचा आला होता, अजून सगळ्यांचे फोन येतील. तेच तर नकोय ना मला. अभिनंदन होईल ईशाचं, पण नाव मात्र येते सरंजामेंचं. तुमचं आपलं काहीतरी. हॅलो हा कदम वहिनी. हा बोला बोला. हो 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 हा ते सरंजामे इंडस्ट्रीचे. हा हा ईशा, तू इतकं टेन्शन का घेतेस? बाबाने जर फोटो बघितला तुझा पेपर मध्ये आलेला तर ते खुश होतील. तरी पण मी जाते. उगाच चिडचिड नको व्हायला. थँक्यू सर. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. माझ्यामुळे काही होत नाही ईशा. हे सगळं तू कमवलंयस. यू डिझर्व इट. मुद्दाम करतात हे सगळं ते सरंजामे. तुमच्या लक्षात येत नाही ते. म्हणजे ईशावर एका मागोमाग एक उपकार करायचे आणि मग त्या उपकाराची वजा खाली आपल्याला दाबून टाकायचं. हॅलो हा शेरीकर वहिनी बोला बोला. हो हो ईशाचाच फोटो आहे. हा ते सरंजामे ग्रुप त्या कंपनीमध्ये ती हेड झाली. हो 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 हेड झाली. हो हो थँक्यू थँक्यू थँक्यू. हा हो हो सांगते. हो सांगते तिलाही सांगते. अच्छा अच्छा. बाबा माझा फोटो पाहिलात? अगं पिंकी मावशीचा फोन आला होता, शेरीकर वहिनींचा फोन आला होता. सगळेजण अभिनंदनासाठी फोन करतायत तुला. बाबा तुम्हाला कसा वाटला माझा फोटो आणि राजनंदिनीवरचा लेख? असाच छापून आला असताना पेपर मध्ये तर मला आवडला असता. असं का बोलताय बाबा? पण त्या सरंजामेंनी छापून आणलाय ना ते मला आवडलेलं नाही. बाबा म्हणजे तुम्हाला आवडलं नाही का माझा फोटो आला ते? नेमकं काय? निमकर, अहो निमकर, अहो ईशाचा फोटो आलाय पेपर मध्ये. अभिनंदन ईशा. थँक्यू काका. तशी सरंजामीची मेहरबानी आहे तुझ्यावर, पण गुड, खूप छान. अभिनंदन तुझं. निमकर चला येतो मी. बाय. बघितलं हे असं आहे. या सरंजामे नावाचा त्रास फक्त हिलाच होणार आहे. त्या सरंजामेंना काही फरक पडणार नाही. लोक कुसकटासारखं फक्त हिलाच बोलणार आहेत. हा झेंडे, बरं झालं तुम्ही आला. हे कुठे ठेवू? माझ्याकडे द्या ना, मी फाईलमध्ये लावतो. काय आतापर्यंत साधारणतः तुझ्या 100 फाईल तयार झाल्या असतील कातरणाच्या. नाही नाही, रेग्युलर फाईलमध्ये नाही लावायचं आहे. हे खूप स्पेशल आहे. अरे स्पेशल काय यार, यापेक्षा कितीतरी महत्वाच्या हजारो बातम्या आलेल्या आहेत आपल्या सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बद्दल. पण त्यात ईशा होती का? हे खूप महत्वाचं आहे, कारण ही बातमी ईशासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. जिच्यावर मी विश्वास टाकला ती आज इथपर्यंत येऊन पोहोचली. या गोष्टीचं कौतुकही आहे आणि खूप आनंदही आहे.